काय नाव तुमचं? माझं नाव सुरेश पाटील सोनवणे. बोल काय बोलत तुला? बोल. एक मिनिट थांबा. हा थांबून घे. ती गाडी लाव. पुढे घ्या. पुढे घ्या. पुढे नाही घेतोय गाडी आली तुम्ही लागला असतं. बरं का साई, जाऊ घेतलाय मी नंबर. जाऊ नंबर घेतला ना तू कोणला बोलस तेवढं बोलून घे. चल मी काय म्हणतोय, हायवेवर येताना ना मला मी काय नाव तुमचं? लायसन आहे. मग लायसन्स येतं? तुझ्याकडे ही गाडी का? माझ्याकडे किती लाखाची गाडी आहे? स्विफ्ट. आम्हाला लागत नाही माहिती. हे साई तू थांबणार? थांबा ना एक मिनिट. व्हिडिओ काढू द्या ना. गाडी स्विफ्ट चांगला आहे. असो. स्वतः पळा आणि माझी स्वतः पाहतोय ना. एक मिनिट. तुमचं एक मिनिट त्याला उतरू द्या ना त्याला. बाजूला आणून दे. हा, गाडी बाजूला उतर. थांब गे. नेमकं आहे दाखव मला. अरे जाऊन दे नी. तो मला इकडे येणार माणसाच्या रस्त्यावर घडली का इकडच्या माणसाला घडली? त्यांचं उत्तर घ्या ना. त्यांचं उत्तर तर मित्रांनो, हा पूर्ण विषय असा होता की मी तुम्हाला ह्या फोटोच्या मदतीने समजून सांगतो. तर हे डबल सीट मोटरसायकलवाले पेट्रोल पंपच्या बाहेर निघून हायवे रोडवरती आले. तर आपली कार अशी येत होती. तर ते एकदम थोडं अर्ध्या 1 फुटावरून वाचले ते. तर मी त्यांना हॉर्न देत होतो तरी ते डायरेक्ट घुसले. तर मग माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की माझ्याकडून गाडी कंट्रोल झाली, ठीक आहे, ते सगळं ओके. पण जर एखादी ट्रक असती, नाहीतर एखादा मोठं डंपर वगैरे, काही मोठी गाडी, बस, एसटी वगैरे असती, तर तुम्ही तर पडलेच असते, तुमचा जीव पण जाऊ शकत होता ना. तर आमचं फक्त एवढं म्हणणं होतं की काळजी घ्या. तुम्ही आता कमेंटमध्ये कळवा की मी बरोबर केले का नाही, त्यांना समजून सांगत होतो मी. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आता या माणसाला तुम्ही काय सांगू इच्छिता. तर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की पुढच्या वेळेसपासून काळजी घ्या, कारण जीव वापस येत नसतो. जर तुमच्या स्वतःच्या हातपायला लागला असता, हातपाय वगैरे मोडला असता. तर मित्रांनो, माझं फक्त सांगणं एवढंच आहे, स्टे सेफ अँड ड्राईव्ह सेफ. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.